रिअल इस्टेट ही इन्व्हेस्टमेंट म्हणून चांगलं आहे, परंतु दुसरं घर जे एक इन्व्हेस्टमेंट घेतात आणि त्याच्यामागे त्यांचं गोल असा असतो की याच्यावर प्राइस अप्रिशिएशन आम्हाला मिळेल आणि त्याचबरोबर आम्हाला भाडंही मिळेल. तर आपण एक एक्झाम्पल बघूया. आज जर एखाद्याने म्हणजे वयाच्या 40 मध्ये 50 लाख रुपयाचा फ्लॅट घेतला जी त्याची रिटायरमेंटची तरतूद आहे, तर 20 वर्षानंतर त्याची अंदाजे प्राइस मी भारतातल्या सगळ्या सिटीमध्ये जे अप्रिशिएशन झालंय त्यानुसार सांगतो, 50 लाख रुपयाची कॉस्ट 2 करोड रुपयापर्यंत जाईल असं आपण बघूया. बरोबर, हायेस्ट. एक लक्षात घ्या, रिअल इस्टेट ही इन्व्हेस्टमेंट म्हणून चांगलं आहे, परंतु जर तुम्ही सामान्य कुटुंबातून आला असाल, ह्या 50 लाख रुपयाच्या फ्लॅटचे 2 करोड रुपये झाले किंवा 1.5 करोड रुपये झाले 10 वर्षानंतर, तेवढे होत नाहीत तरी पण आपण एक रिअल इस्टेट जो बूम आली तेव्हाचा आपण रिटर्न घेतलेला आहे. त्या 50 लाख रुपयाचे 2 करोड रुपये झाले आहेत आणि तुम्हाला तुमच्या मुलाला MS करायला अमेरिकेत पाठवायचं आहे आणि तुम्हाला 60 लाख रुपये पाहिजे, तर पहिली गोष्ट लक्षात घ्या की हा केक म्हणून कट करता येत नाही, तुम्हाला बेडरूम फक्त विकता येत नाही. ही जर तुमची FD असेल, म्युच्युअल फंडामधली